सो हॅलो गाईस. तर आज मी निघालोय लोणावळ्याला. तर बघू आज लोणावळ्याला काय काय होतं. कसा दिसतोय मी? अरे तर साहेब आपला व्हिडिओ काढ. आज आपली बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, जर कोणी खडकवासल्याला येत असेल तर काकांचा खडकवासला डॅम लागण्याच्या अगोदर एक वडापावचा गाडा आहे. इथं खूप चांगल्या प्रकारे वडापाव भेटते. तुम्ही बघू शकता आमचे मित्र सगळे वडापाव. काका वडापाव किती सांगा त्यांना? 20 रुपयाला एक वडापाव आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मस्त आहे. दाखव ना. तर तुम्हाला वडापाव जर खायचा असेल पानशेतला जर तुम्ही येत असताल तर इथं जय गणेश वडापाव सेंटर आहे. एकदम नंबर आहे. तुम्ही खाऊ शकता इथून. माधव खाते तुम्ही पण खा. वडापाव खूप टेस्टी आहे आणि खूप चांगला आहे. तुम्ही एकदा ट्राय करू शकता. जर 500 तुम्ही येत असताल तर हा मामाच्या वडापावचा गाडा निघालेला आहे. आणि खडकवासल्याच्या स्टार्टिंगला काकांचं हे वडापाव जय गणेश म्हणून आणि अभिषेकचं ते उद्घाटन झालेलं आहे इथे. बघू शकता आता अवधूत पण आपल्याला जॉईन झालेला आहे. आपण निघालो पानशेतच्या दिशेने. पाणी तर काही पडलं नाही. ॲडवरती पण फिरायला जायची निघाले आहे. बघू शकता नॉनव्हेज न खाणारे माणसाचं थोडं अवघड आहे. समजू शकतो मी तुमची कथा, पण ठीक आहे. स्टील यू आर विथ मी, सो दिस इज गुड थिंग. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही 500 निघालतो आणि त्यामध्ये आमचा चिकनचा प्लॅन करता. सर्व तुम्ही जर चिकन घ्यायचं असेल तुम्हाला 500 जाताना सिंहगड रोड नाही, सिंहगड किल्ल्याजवळ खूप चांगल्या प्रकारे चिकन भेटते. अवश्य एकदा भेट. दादा इथं दाखव ना चिकन. हां 4 किलो चिकन आपण दुकानचं नाव का बारामती ॲग्रो चिकन. इथं तुम्ही कधी बी येऊन चिकन घेऊ शकता. हे आपले दादा थोडे ओळखीचे आहेत आणि चिकन पण आपल्याला थोडं कमी पण लावतात. फ्रेश चिकन देतात हे दादा. तुम्ही बघू शकता. आपला लॉग येईल आता युट्यूब. फायनली गाईज आता आम्ही तर 500 पोहोचलो आहोत. तर आता बघू शकता खायचं नियोजन करणार आहोत आम्ही आता इथं. आता मस्त नियोजन खायचं. इथं खूप साऱ्या गाड्या लागल्या आहेत, खूप सारे लोक आले. तर बघू शकता चिकन बघा आमचं. चिकन घेतलेलं आहे. एकदम पद्धतशीर नियोजन धरलं आहे. तुम्ही बघू शकता. त्यासाठी आता कसं आहे माहितीये काय, आपले मित्र सुद्धा आले व्हेजिटेरियन आहेत ते. त्यांना बघू आता पांढरा भात काहीतरी खाऊ घालू. सगळ्यात स्पेशल आहे आपली बॅग. इन बॅक समथिंग. तुझ्या मोबाईल मध्ये घाले तर बंद झालं सर का? बंद झालं. बंद कर. आपलं फोटो मावणार म्हणाले. गेलं तर नदीत पाणी. मग ते काही वाहून हे ठेवून आता कचकच दूध. चष्मा घे. जाऊ दे टाकून टाक. दुसरं पात्र. मस्त खायचं मस्त. राईट. बघू शकता तुम्ही आता. बघू शकता. बरोबर आहे ना. छोटे बघून ठेवायचे नाही. ते मोठं घे ना. हा राईट. हेच म्हणलं मायला कॅमेरा मान कुठं हिंडाला. कॅमेरामॅन सगळे क्लिक घेतोय. सामने जनता है एक चुम्मा. अरे काय टाकतात की नाही पाणी. चल लई झाली माती. ही लई झाली माती.
अरे माझी बॅग चालू नका, माझ्या बॅगेत काही नाही. बस ना. अनिकेतच्या खूप कष्टानंतर चुलीला शेवटी जाळ लागलाय. सुयश पण छोटं मोठं योगदान देतोय आणि शिवराज सगळ्यात मोठा खारीचा वाटा म्हणलं तर शिवराज आणि अनिकेतचा आहे. प्रशांतचा काही वाटा नाही, फक्त बघतोय. गवते पण नुसतं ऑब्झर्वेशन. ज्येष्ठ अभिषेक असली चालक. शेवटी आम्ही पानशेतला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही इथं मस्त चिकन वगैरे करतो. सगळे मित्रमंडळ आहे. वा, राईट जमला आता. एक नंबर ते सगळ्यात पुढे आहेत. हा, जे नॉन व्हेज न खाणार आहेत ते सगळ्यात पुढे आहेत. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे बरं का. अरे माईचा दान आणला रे. वा, आता कोण टाकते का? अरे तेल टाक, थोडं तेल टाकायचं. अरे तेल टाक रे, कमी झाले. दान नाही. सुहाना मसाला सांगा टाक. थांब ना यार, थांब ना. पाणी टाक. राईट अभिषेक, राईट. यार भाताला पाणी नाही, भाजीला एवढंच पाणी. राहू दे ना. ए बाबा, ए बस झालं यार, थोडा भाताला लागते. मसाला टाक, उसा मसाला टाक. यार सांडीच ए बाबा, ए सांडीशील म्हणाला तर जमन घे सर. आर्त्यम खाणार मीन पंग्यात खाणार. ऐक ना, गांडीची आग होती आता. बस हे टाकून द्या ना यार. साईडला इथं हे होईल. तिकडे घ्या, तिकडे घ्या. यार भाजी तुडल रे बाबा, ए भाजी तुडल, भाजी तुडल, भाजी तुडल रे बाबा. हे यार माती भाजी तुडल रे. तुम्ही माय घाला तिकडे. भाऊ चिकन कसं लागते? एक नंबर लागायला माधवला चिकन. एक नेम मध्ये असा हा ना, एक नंबर झाला. मसाला लय भारी झाला. प्रशांत भाऊ व्हेज चिकन मस्त झालं. गांड जाळायचा प्रोग्राम होता तुमचा. नाही जमत. जिसकी तलाश है वही साथी है. ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए और जिंदगी में आना. ओ हो जाने जाना ढूंढे तुझे दीवाना. उडी मारते का? मी उडी मारली. ऐक ना, तिकडे कोंबडा बसेल.
मित्रांनो, तर आता फायनली आमचं सगळं करून झालेलं आहे. म्हणजे चिकन वगैरे खाऊन पाहून ते खूप मजा केली आज आम्ही. आमच्यासाठी काय होतं खायला? माझे मित्र आले होते ते व्हेज खातात. हा आमचा बेस्ट फ्रेंड आणि ह्यांनी बोलून घेतले न सांगता यांनी नॉनव्हेज खाल्ले आणि हा मला उपाशी ठेवले. मग त्याला तर बेस्ट फ्रेंड म्हणतात. बेस्ट फ्रेंडची खरी व्याख्या आधी शिवराजने आपल्याला सांगितली. हे आहे असे 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 असावेत बेस्ट फ्रेंड. तुमचे पण मित्र असे असतील त्यांना त्यांना नाही की आम्ही नॉनव्हेज करणार आहे खाणार आहे. धप्पा दिला मी डायरेक्ट. चढता पण येणार जास्त. आणि हे दुसऱ्याला दे आता मी घेऊन बसणार चौलीच्या. सांगालो की दुसऱ्या गाडीवर कोणाला भेट. आता पद्धतशीर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघालो आमच्या दिशेनं. मित्रांनो, आज आम्ही निघालो आम्ही आता आज आमचं निघालो पुण्याच्या दिशेनं. मी तुम्हाला या ब्लॉग मधून या दिवसातून तुम्हाला एकच सांगतो की बाबा मित्रांसोबत या, पोरींसोबत येऊ नका. कधी पोरी ढकलून देतील सांगता येणार नाही. त्याच्यामुळे मित्रांसोबत या, खुश राहाल. लोहगडला हे कसं झालं माहितीये काय, सोशल मीडियावर ट्रेंड झालाय. लोहगडचं नाव बदनाम करायचं. चूक त्या पूर्वीची होती. त्या मुलाची बी असं माहित नाही मला. मी मुलगा म्हणून सांगत नाही असं. ऐसी खूबसूरत जगह देखने का सुरूर तो छाएगा. ऐसी खूबसूरत देखने की जगह सुरूर तो छाएगा. दोस्तों के साथ चलेंगी महफिल, मजा तो आएगा.